पाऊस नाही म्हणताच पावसाने असा आशीर्वाद दिला की माझ्यासोबत त्याने हा पाणीपुरीवाल्याचा गाडा पण वाला केला. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर कुठून कधी गाईत निघालंय आणि टाइम घरी पोहोचलंय असं नाहीच. म्हणलं आज लवकर घरी जावा, पण जाताना रस्त्यातच गाडीतलं पेट्रोल संपलंय. मग थोड्या वेळ गाडी टाकलायचं मी पुदाक केलं आणि उलीशी गाडी पुढे गेल्यावरती गाडी टाकलायचं कॉन्ट्रॅक्ट मी मित्राच्या स्वाधीन केलं. रिक्षावाला काका म्हणलं 5 मिनिटाच्या अंतरावर पेट्रोल पंप आहे म्हणून कुणाला बोलावलं नाही, पण पक्का अर्धा तास चालल्यानंतर पंप गावलाय. मग तुम्ही पण कधी अशी पेट्रोल वाचून गाडी ढकललीत का ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर मी पटक्यास घरी जातो, घरून रानात जातो. वावरातलं काम झाल्यावरती मी घरी निघालो तर तेवढ्या शेजारच्या वावरात पाणी धरणारे आप्पा म्हणले मला पण सोबत घेऊन चल. ह्या आप्पांचं वय आता 60च्या घरात आहे, तरी पण ते अजून वावरात काम करतात. पण मजबुरी म्हणून नाही तर त्या कामाचा शौक आणि आवड आहे म्हणून. ते म्हणतात ना, ज्या पायांना पूर्वीपासून कष्टाची सवय असती ते पाय शेवटपर्यंत थकत नाही. आप्पाला घरी सोडून मरकळला कुठे आणायला गेलो, पण पावसातच गुतलो. म्हणून आम्ही गरम गरम पाणीपुरी खाल्ली, जाताना सोबत गरम गरम वडापाव घरी नेलं. मग तुम्हाला असं पावसात काय खाऊ वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.